नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धाराविद्युत व चुंबकत्व याविषयी आपण बघणार आहोत। मागच्या तासाला पाहिलं की धाराविद्युत आणि चुंबकत्व हे दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतं, आपल्या दैनंदिन जीवनाचा कसा तो भाग बनलेला आहे हे आपण मागच्या तासाला पाहिलं। आज आपण त्या संदर्भात अजून काही माहिती मिळते का ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की प्रत्येक वस्तू ही अणूने बनलेली आहे। प्रत्येक वस्तू ही अणूने बनलेली आहे आणि अणू हा 3 घटकांनी बनलेला आहे। एक तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे आपण पाहिले। मग असं असताना आपल्या सभोवताली प्रत्येक वस्तू ही अणूनेच बनलेली आहे। त्यामुळे जवळपास सर्व वस्तूंमध्ये जे विद्युत वाहक आहे अशा प्रत्येक वस्तूमध्ये आपण धारा विद्युत निर्माण करू शकतो। त्यासाठी आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की धातूमध्ये स्थिर वस्तूला बल लावलं की ती गतिमान होते। हे आपण मागच्या पाठांमध्ये बघितलेलं आहे की स्थिर वस्तूला बल लावलं की वस्तू गतिमान होते आणि जेव्हा ढगातून वीज पडली जमिनीवर पडते तेव्हा मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह आपल्याला त्यातून बाहेर पडताना किंवा तेवढं आजूबाजू आपल्याला चमकताना दिसतं, तेवढा त्यातून विद्युत प्रवाह वाहत असताना आपल्याला जाणवतो जेव्हा वीज ढगातून खाली पडते त्यावेळेस। मग त्यापासून पण काही आपल्याला धारा विद्युत निर्माण करता येऊ शकते का हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे। तसेच कोणतीही संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम, जसं की आपल्या हाताला एखादं मच्छर चावतंय, ते मच्छर आपल्याला चावतंय याची संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचविण्यासाठी सुद्धा सूक्ष्म विद्युत प्रवाहाची गरज असते। सूक्ष्म विद्युत प्रवाहाची सुद्धा गरज असते, जेणेकरून ते आपल्याला क्षणार्धात आपल्याला कळतं की आपल्या हाताला मच्छर चावत आहे। तर या ठिकाणी सुद्धा विद्युत प्रवाहाची पण म्हणजे विद्युत प्रवाहाची गरज पडते आणि विद्युत प्रवाह वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो। तर आपल्या घरातील तारांमधून, विजेच्या बल्बमधून, वेगवेगळ्या विजेच्या उपकरणामधून विद्युत प्रवाहाचे वहन होत असते। हे जे काही तारा आहे, जो फॅन आहे, बल्ब आहे, हे या बल्ब मधून सुद्धा विद्युत प्रवाह वाहत असतो। तर धातूमधील मुक्त इलेक्ट्रॉन गतिमान केले की हे गतिमान केले की ते जास्त विद्युत प्रवाहाकडून कमी विद्युत प्रवाहाकडे गतिमान होत असतात। म्हणून इलेक्ट्रॉनच्या या प्रवाहाला आपण विद्युत धारा असे म्हणत असतो। काय म्हणत असतो? विद्युत धारा असे म्हणत असतो। त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला धारा विद्युत असं म्हणतो। काय म्हणतो? धारा विद्युत म्हणतो। की ज्या गतिमान जे केलेलं आहे इलेक्ट्रॉन्स, की धातू जो आहे, आता आपण माहिती की घरामध्ये जेव्हा इलेक्ट्रिक म्हणजे जे फॅन लाईट जे चालू आहे त्यामध्ये तार वापरलेले असते, तांब्याची, अॅल्युमिनियमची, याच्या तारी आहेत। या तारीमधून काय केलं जातं? मुक्त इलेक्ट्रॉनचं वहन केलं जातं आणि वहन केल्यामुळे ते कमी प्रवाहाकडून जास्त प्रवाहाकडे वाहत असतात आणि या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहालाच विद्युत धारा असे म्हणतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला धारा विद्युत असं म्हणत असतात। काय म्हणत असतात? धारा विद्युत त्या ठिकाणी म्हणत असतात। तर रेडिओच्या काय हे विद्यार्थी मित्रांनो, रेडिओच्या विद्युत घटामधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रवाहित आणि ऋणप्रवाहित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होत असतो। काय होत असतो? विद्युत प्रवाह निर्माण होत असतो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो रेडिओचा विद्युत घट असतो, कारण की रेडिओ हा कशावर चालतो तुम्हाला माहिती? सेलवर चालतो आणि त्या सेललाच विद्युत घट म्हटलेला आहे। कशाला म्हटलंय? त्या सेलला विद्युत घट म्हटलेला आहे। आपण बघतो की आपल्या घरात जे रेडिओ असतात त्या रेडिओमध्ये 2-2, 4-4 बॅटऱ्या आपण टाकतो, आपण त्याला बॅटरी म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि त्यालाच मराठीमध्ये विद्युत घट म्हणतो। आणि विद्युत घट हा आपण माहिती की आपण जर 2 सेल 4 सेल जर टाकले तर रेडिओ आपला त्यावर चालत असतो, त्याला म्हणतात विद्युत घट। आणि त्यामध्ये
काय असतं विद्यार्थी मित्रांनो, धन प्रवाहित आणि ऋण प्रवाहित असे प्लस आणि मायनसच्या वरती चिन्ह असतात, त्या बॅटरीच्या ज्याच्यावर असतात। मग आपण काय करतो, प्लस मायनस असं जोडत असतो आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये आपला रेडिओ चालवत असतो। तसंच मोटरची बॅटरी जी आहे, मोटरची जी बॅटरी आहे त्या बॅटरीवर सुद्धा मग मायनस प्लस म्हणजे ऋण आणि धन असं चिन्ह असतं आणि त्या चिन्हांना कनेक्शन केलं की आपल्याला त्यापासून सुद्धा विद्युत प्रवाह हा मिळत असतो। तर धारा विद्युत मध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋण टोकाकडून धन टोकाकडे केला जातो। काय केला जातो विद्यार्थी मित्रांनो, की धारा विद्युत मध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह जो आहे तो ऋणाकडून धनाकडे केला जातो आणि विद्युत धारेची दिशा मात्र धनच असते। कशी असते, प्रवाह केला जातो पण विद्युत धारेची दिशा ही मात्र धन असते, धना टोकाकडून ऋण टोकाकडे केली जाते। अशा प्रकारे आपण धारा विद्युतची माहिती अभ्यासली आहे। काय केली आपण, धारा विद्युतची माहिती या ठिकाणी अभ्यासलेली आहे। आता आपण विद्युत स्थितिक विभव हे या ठिकाणी आता बघणार आहोत।